गिरणारे हे नाशिक जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव. पहाटेचा धूर, पावसाने ओलं झालेलं मातीचं रस्तं आणि शेवटच्या टोकाला एकटं घर. त्या घरात राहायची संगीता. गावात तिचं नाव घेतलं की लोक थोडं कुजबुजायचे. ती बाई साधी नाही हो. संगीता 30 वर्षांची, चेहरा गंभीर, पण डोळ्यात खोल दुःख दडलेलं. तिचा नवरा शंकर गावात रिक्षा चालवायचा. लोक म्हणायचे त्यांचा संसार काहीसा विचित्र. कधी दोघं एकत्र दिसायचे, कधी आठवडाभर ती एकटी. गावात अफवा होती की शंकर आणि संगीताचं पटत नाही. दोघं सतत वाद घालतात. एक सकाळी गावात बातमी पसरली, शंकर गायब झालाय. त्याचा रिक्षा शेताजवळ सापडला, पण माणूस नाही. गावभर हलचल झाली. पोलीस नाईक सावंत आले. तपास सुरू झाला. त्यांनी संगीताला विचारलं, तुझा नवरा शेवटचा कधी दिसला? ती शांतपणे म्हणाली, काल रात्री तो बाहेर गेला, परत आलाच नाही. सावंतने तिच्या डोळ्यात पाहिलं, पण काही उमगलं नाही. ती भीतीत होती की काहीतरी दुसरं. गावात कुजबूज वाढली. शंकरचा खून झाला, तीच केलीये. कोणालाही खात्री नव्हती, पण अफवा धुमसत राहिली. तपास वाढला. शंकरच्या रिक्षाखाली रक्ताचे डाग सापडले. फॉरेन्सिक रिपोर्ट आला. ते मानवी रक्त होतं. सावंत पुन्हा संगीताकडे गेला. ती शांत होती. म्हणाली, मी दोषी नाही, पण माझ्याकडून चूक झालीये. त्याच वेळी एक नवीन व्यक्ती गावात आली, पत्रकार जय कुलकर्णी. तो या प्रकरणाचं सत्य शोधायला आला होता. त्याने संगीताच्या भूतकाळाचा माग काढला. समजलं की ती नाशिकला नर्स होती. तिथं काही वर्षांपूर्वी एका डॉक्टरचा रहस्यमय मृत्यू झाला होता आणि त्या प्रकरणात तिचं नाव आलं होतं. जयने जुन्या फाईली तपासल्या. त्या डॉक्टरकडे एक गुप्त संशोधनाची फाईल होती, औषधांच्या बेकायदेशीर प्रयोगांची. त्या फाईलसाठी बऱ्याच लोकांनी पैसे देण्याची तयारी दाखवली होती. पण डॉक्टर देशमुख अचानक मरण पावले आणि फाईल गायब झाली. जयला संशय आला की हाच धागा शंकरच्या मृत्यूपर्यंत पोहोचतोय. त्याने संगीताच्या घराभोवती रात्री पाहणी केली. एके रात्री घरात दिवा पेटलेला होता. तो हळूच खिडकीजवळ गेला. आत संगीता एका जुन्या लाकडी बॉक्ससमोर बसलेली होती. तिच्या हातात फोटोज, कागदपत्र आणि मोबाईल होता. ती स्वतःशी बोलत होती, सगळं त्याच्यासाठी केलं, पण तोच माझा विश्वासघातकी निघाला. जयने मोबाईल उचलला. त्यात एक रेकॉर्डिंग होतं, शंकरचा आवाज. संगीता, ती फाईल माझ्या हातात आली आहे. आपण ती विकली तर लाखो मिळतील. नकार दिलास तर तुला माहीत आहे मी काय करू शकतो. रेकॉर्डिंग नंतर किंकारी ऐकू आली आणि आवाज बंद झाला. जयने हे सर्व पुरावे सावंतकडे नेले. तपासाने उघड झालं की शंकरला त्या फाईलमधून पैसा कमवायचा होता, पण संगीता सत्य बाहेर आणू इच्छित होती. वादात शंकरचा अपघाती मृत्यू झाला आणि संगीताने त्याचं शव लपवलं, कारण तिला कोणी विश्वास ठेवणार नव्हतं. तिला अटक झाली. न्यायालयात ती म्हणाली, मी खून केला नाही, मी फक्त त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. तो घसरला, पडलाच आणि गेला. पुरावे तपासल्यावर न्यायालयाने तिला निर्दोष ठरवलं, पण समाजाने नाही. गावात ती दोषीच ठरली. काही दिवसांनी ती गाव सोडून गेली. तिचं घर रिकामं पडलं, पण लोक म्हणायचे, रात्री त्या घरात दिवा पेटतो आणि कुणीतरी हळू आवाजात रडतं. जय परत शहरात गेला, पण त्याच्या मनात प्रश्न राहिला. संगीतानं खरोखर सत्य सांगितलं का, की अजून काही दडलंय? त्याने त्या फाईलच्या प्रती तपासल्या. त्यात एक पान फाटलेलं होतं आणि खाली एका नावाचा उल्लेख, जय कुलकर्णी. त्याच्या चेहऱ्यावर थंड घाम आला. सगळं एका मोठ्या गूढाकडे नेत होतं. गाव शांत होतं, पण रहस्य अजून जिवंत होतं. जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.